काही वेळाने फिरता फिरता एका ठिकाणी आले होते ते, जिथं फोटोग्राफर कपल्सचे फोटो काढून देत होता. ते पाहून कौस्तुभच्या डोक्यात एक वेगळीच आयडिया आली, तिच्यासोबत फोटो काढण्याची. त्या निमित्ताने तरी ती जवळ उभी राहून फोटो काढेल. मृण्मयी, इफ यू डोंट माइंड, आपण ही काढूया का त्यांच्याकडून फोटो? आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 20. कितीतरी तो बाहेर गॅलरीमध्येच होता. मृण्मयी बेडवर पडून राहिली, पण तिला झोप काही लागलीच नाही. सगळा तिचाच जीवनपट तिच्याच डोळ्यांसमोरून सरकत होता. आपण असं का घडलो? मग आई बाबा आणि तिचा भाऊ, त्याचं तिच्यासोबतचं वागणं ही तिला पर्यायाने आठवत होतंच. एक दीड तासानंतर तो रूममध्ये आला असेल. तो आला की ती उठून बसली. तो मात्र डायरेक्ट आवरू लागला. काहीच वेळात आंघोळ करूनही आला आणि आरशासमोर तयार होत तिला म्हणाला, मृण्मयी तूही आवर. जर तुला इंटरेस्ट असेल माझ्यासोबत यायला तर इथं आलोच आहे, तर फिरून येऊ. निदान निसर्ग सौंदर्य तरी पाहू शकतोय इथलं, ते तरी चालेल ना? हो. तिने त्याच्याकडे न पाहताच होकारार्थी मान हलवली आणि ती उठली. तिची बॅगेमधली कपडे काढू लागली. मृण्मयीचं आवरून होत होतं तोपर्यंत काहीच वेळात खाली नाश्ता तयार असल्याचा मेसेज आला. 8 वाजत आले होते. ती खाली आली, ती साडी नेसून, आणि ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. अगं हे काय, तू पुन्हा साडी नेसलीस? हो का? खराब दिसते काही? दुसरी नेसू का? नाही तसं नाही, पण अगं इकडे फिरायला आलोय तर तू ड्रेस नाही आणलेत का? पण माझ्याकडे एकही ड्रेस नाहीये. व्हॉट? एकही ड्रेस नाहीये? हो, म्हणजे आई बाबांनी सांगितलं लग्नानंतर साडीच नेसावी लागेल, कंपल्सरी. मग त्यांनी घेऊच दिले नाहीत. मला वाटलं इकडे सासरी चालतील की नाही. ओहो, कमॉन मृण्मयी, कोणत्या जगात राहतात तुझे आई बाबा? आणि आमच्या घरी माझ्या आई बाबांचं असं काही नाहीये. तू पाहिलंस ना पर्णिका वहिनी कशी राहते? म्हणजे आधी तीही साधीच राहत होती, पण तीही बघ बदलली आता कशी. हो, मी पाहिलं ते, पण आई बाबांना काहीच प्रॉब्लेम नसेल मी सुद्धा ड्रेस घातले तर. अगं का असेल, तेही ब्रॉड माइंडेड आहेत. पण आता एवढ्या बर्फात तू अशी साडी नेसून कशी येणार आहेस माझ्यासोबत? मग आता काय करू? अगं तुझ्या कम्फर्टसाठी बोलत होतो. अरे हो, विसरलोच, एकच मिनिट. त्याला आठवलं दिल्लीमध्ये त्याने तिच्यासाठी ड्रेस घेतलेला. त्याने पटकन त्याची बॅग काढली आणि तिच्यासाठी घेतलेला तो ड्रेस बाहेर काढला आणि ते पॅकेट घेऊन तिच्याकडे आला. ॲक्च्युली मी तुझ्यासाठी ड्रेस घेतलेला, जस्ट माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणून. असं समज आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून. तो त्याने तिच्या समोर पकडला. ओके म्हणत तिनंही तो घेतला आणि साईडला ठेवला. बघ तरी कसा वाटतोय, आवडला तर घालशील ना? म्हणजे जमल्यास आत्ता घालशील का? त्याने अडखळत विचारलं. हो म्हणत तिनं ते पॅकेट पुन्हा हातात घेतलं. ते खोलू लागली. आतून ड्रेस काढला तर तो शॉर्ट ड्रेस होता. अशा प्रकारचा ड्रेस जो की तिनं कधीच घातला नव्हता, कारण घरात तिला असे कपडे घालायला बंदी होती. तिला तो ड्रेस पाहून प्रचंड टेन्शन आलं. आवडला? त्यानेच तिला विचारलं. तो तिच्या तोंडून तो आवडलाय हे ऐकायला जणू आतुर होता, पण तिच्या चेहऱ्यावर तो ड्रेस पाहून भूत पाहिल्यासारखं टेन्शन आलेलं. काय झालं, नाही आवडलाय का? ड्रेस छानच आहे, पण काय? अहो मी अशा प्रकारचे ड्रेस कधीच घातले नाहीयेत. सो व्हॉट, आत्ता घाल, मी नाही काही म्हणत आहे. आय एम सॉरी कौस्तुभ, पण मला हा घालता नाही येणार. मला कम्फर्टेबल नाही वाटणार आहे.
कारण मग लोक कसे पाहतात माहितीये ना. मला नाही आवडत माझ्याकडे कोणी घाणेरड्या दृष्टीने पाहिलेलं. अगं पण मी आहे ना तुझ्यासोबत, तू थोडी ना एकटी आहेस. आणि आई बाबा तर म्हणायचे की असे कपडे घालू नये ज्याने मुलांच्या भावना चालवतील. व्हॉट नॉनसेन्स मृण्मयी, दिस इज रिडिक्युलस थिंकिंग ऑफ युअर पॅरेंट्स. तिच्या आई बाबांचं तिनं नाव काढलं तसा त्याचा आवाज एकदमच वाढलेला. तो एकदम चिडला पाहून तीही एकदम घाबरली आणि एकाच जागेवर स्तब्ध झाली. ती अशी आपला आवाज वाढल्यावर दचकली पाहून मग मात्र त्याने त्याचा आवाज नरम केला. आय मीन मृण्मयी, अगं असं नसतं. अगं तूच असे म्हणू लागलीस तर काय. आणि मृण्मयी, आत्ता तुझ्या पॅरेंट्सचा विषय बंद करायचा. तू आमच्या घरी, आय मीन तुझ्या घरी आली आहेस. तुला हवं तसं राहणार आहेस. मी आहे तुझ्यासोबत. जर तुला कोणी काही म्हणालं तर मी बघतो ना काय करायचं. सो आता त्यांना काय वाटतं किंवा काय आवडतं हे पाहणार नाहीयेस. हे तिथे सोड तू. इवन डोंट थिंक अबाउट देम. तुला आवडतं तसं राहा. तो असा अचानक इतका का चिडला आहेस तिला कळत नव्हतं. इवन आजपर्यंत तिने अंगभर कपडे घालावेत यासाठी घरातल्यांचं बोलणं बसायचं. मग तिनंही ते कधी घालायचा अट्टहास केलाच नव्हता. इवन तिलाही कधी वाटलं नव्हतं की आपण असे कपडे घालावेत. घरच्यांनी सांगितलं आणि तिनं ते ऐकलं. आणि आज कौस्तुभ तिला चक्क तिला हवं तसं राहायला सांगत होता. तिलाच कन्फ्यूज होऊ लागलेलं. ती शांत झालेली पाहून कौस्तुभ तिला पुन्हा म्हणाला, मृण्मयी अगं काय झालं, तू शांत का झालीस. मी तुझ्यावर नाही चिडलोय. जस्ट की मला म्हणायचं होतं की तू तुझ्यासाठी जग, तू खुश राहा. हो पण तरीही कौस्तुभ, आत्ता सध्या मी हा ड्रेस नाही घालू शकणार कारण मला खरंच सवय नाहीये. हो सॉरी, म्हणजे मी कधीच घातले नाही तसे ड्रेस. मग असं अचानक लगेचच. ती अगदी घाबरून सांगत होती. आणि जिला सवयच नाही तिला जबरदस्तीने असं कसं कपडे घालायला लावायचे या विचाराने तो तिला म्हणाला, इट्स ओके, राहू दे. तुझं आवरून झालं असेल तर निघूया. खाली नाश्ता तयार आहे. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके मृण्मयी, मी बाहेर आहे, लवकर ये. म्हणत हर्ट झालेला तो सरळ बाहेर निघून गेला. त्यांना वाईट वाटलं असणार असंच दिसत होतं. पण तिलाही ते कपडे घालणं म्हणजे फार दिव्य वाटत होतं. ती अजिबात प्रिपेअर नव्हती त्या कपड्यांसाठी. आरशात एकवार स्वतःला पाहताना तिची साडी नीटनेटकी करून तिनं काल घेतलेले उबदार कपडे घातले आणि बाहेर आली. बाहेर असलेल्या पोर्चमध्ये कौस्तुभ इकडून तिकडे फिरत होता. ती आलेली दिसताच थांबला आणि लगेचच खाली जायला वळला. तीही त्याच्या मागोमाग खाली निघाली. दोघंही नाश्ता करायला खाली आलेले. आपापला नाश्ता घेऊन एक टेबल पकडून बसले. कौस्तुभच्या मनाला नक्कीच हर्ट झालेलं. तो मुकाट्याने खाली पाहून नाश्ता करत होता. पण तिच्यापेक्षा आता त्याला तिच्या आई बाबांचा जास्ती राग येत होता. आणि त्या रागातच तो मनाशी असं काही ठरवत होता की बस, तिच्या आई बाबांना त्यांच्या अशा चुकीची शिकवणूक आणि वागण्याचा परिणाम तिच्यावर झालाय आणि ही चूक त्यांच्या ध्यानात यायलाच हवी असं त्याचं ठाम मत होतं. आणि यासाठी तो मनाशी ठरवत होता की तिला तो आता कधीच तिच्या घरी पाठवणार नाही. तेवढ्या बाबतीत आता त्याला त्याच्या शब्दापुढे तो कोणालाही जाऊ देणार नव्हता, अगदी कोणालाही. नाश्ता झाल्यावर दोघंही हडिंबा देवीचं मंदिर पाहायला निघाले. काही वेळेच्या प्रवासानंतर ते मंदिरात पोहोचले. मंदिराच्या अवतीभोवती सगळीकडे बर्फाची चादर होती. गर्दी कमी होती त्यामुळे मंदिरात प्रवेश मिळायला फार वेळ लागला नाही. दोघांनी देवीचं दर्शन घेतलं आणि दोघंही बाहेर आले. चल बघूया आजूबाजूला काय, मग जाऊ हवं तर मॉल रोडला. मॉल रोड? हो, ते मेन मार्केट आहे मनालीतलं. तुला ड्रेस घ्यायचे आहेत ना, तर घेऊया तिथं. ओके, ती मान हलवून म्हणाली. नी दोघंही तिथं आजूबाजूला असणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत फिरायला निघाले.
बर्फ असल्याने थंडी तर होतीच. काही जण एकमेकांवर बर्फाचा गोळा करून एकमेकांना मारत होते, एन्जॉय करत होते. काही कपल्स सेल्फी काढत होते. काही जण तिथले असणारे स्पेशल काश्मीरी स्टाईल कपडे घालून एकमेकांसोबत फोटोज काढत होते. तर काही जण हातात हात घालून फिरत होते. आणि तिथं हे दोघेच असे होते की अगदीच शांतपणे चालत होते. दोघात ठराविक अंतरही होतच. एक क्षणाला चालत असताना अंदाज न आल्याने तिचा तोल गेला आणि कौस्तुभनं तिला पकडलं. ती पडू नये म्हणून तिला त्याने अगदी जवळ खेचलेलं आणि त्या क्षणाला ती अगदी समोर होती. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर होते आणि क्षणभर दोघांचीही नजरानजर झालेली. त्याच्या आणि तिच्याही हृदयाने आतमध्ये अगदीच कल्लोळ केलेला, पण लगेचच सावरत ती बाजूला झाली. सॉरी, पडली असतीस म्हणून पकडलं, तो म्हणाला. पण ती यावर गप्पच होती. त्याच्या खोल डोळ्यात क्षणभर पाहिलेलं तिनं तर ती बधिरच झालेली. असं कधी कोणाच्या नजरेत तिनं पाहिलंच नव्हतं डायरेक्ट. अगदी सकाळी तो इतक्या जवळ आला होता तरीही तिनं तिचे डोळे अगदीच घट्ट मिटून घेतलेले. मृण्मयी, चल ना आपण ही सेल्फी काढूया. चालेल ना सेल्फी तरी ॲज अ फ्रेंड? तो विषय बदलत म्हणाला. हो चालेल. तिने आत्ताही मान डोलवली. हृदय मात्र अजूनही धडधडत होतं तिचं. त्याची ती थेट नजरेला भिडलेली नजर काळजावर वार करून गेली जी होती. दोघही एका झाडाच्या जवळ आले आणि तो सेल्फी घेऊ लागला. तिच्या सोबतची पहिली सेल्फी या विचाराने खुश होत होता. समोर सेल्फीसाठी मोबाईल विंडो ओपन करून पुढं पकडली. पाहतो तर ती अगदीच अंतर ठेवून उभी. तरीही त्याने तशाच 1-2 सेल्फी घेतल्या आणि पुन्हा ते तिथंच फिरू लागले. काही वेळाने फिरता फिरता एका ठिकाणी आले जिथं एक फोटोग्राफर कपल्सचे फोटो काढून देत होता, वेगवेगळ्या अँगल्सनी आणि वेगवेगळ्या पोजसह. ते पाहून कौस्तुभच्या डोक्यात वेगळीच आयडिया आली तिच्यासोबत फोटो काढण्याची. त्या निमित्ताने तरी ती जवळ उभी राहून फोटो काढेल. मृण्मयी, इफ यू डोंट माइंड आपण काढूया का काही फोटो प्लीज? चल ना. पण कौस्तुभ, हो पण काय? अगं म्हणजे घरच्यांनाही दाखवता येतील. त्यांच्या दृष्टीने आपण ही कपलच आहोत ना. चल ग. पुन्हा घरी गेल्यावर त्यांनाही तेही विचारतीलच ना. फोटोग्राफर, आमचेही फोटो काढा. तिचा होकार न घेताच त्याने फोटोग्राफरला विचारलंही. तिला मात्र नकार द्यायला वेळच दिला नाही त्याने. आणि फोटोग्राफरने थोडं थांबायला सांगितलेलं, कारण आधी काढलेले फोटो तो पहिल्या कपलला ट्रान्सफर करत होता. तिनं एव्हाना ते कपल शूट पाहिलेलं. तिला आता टेन्शन येऊ लागलेलं. कौस्तुभ सोबत तसे फोटो काढायचेत, पण तसं त्याला सांगूही शकत नव्हती. आणि तिच्या शेजारी उभा तो मात्र तिलाच न्याहाळत होता. तिच्या चेहऱ्यावर आलेली चिंतेची लकेर त्याला लपली नव्हती. पण असा हातावर हात धरून तो थोडीही बसून राहू शकत होता. तिला आपल्या मनाचा रस्ता दाखवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं तर होतच. नर्वस फील करत मृण्मयी गालावर येणारी बट वारंवार कानामागे सारत होती. आणि इकडे कौस्तुभ तिला न्याहाळण्यात हरवलेला. तिच्या या अदांनाही तिच्या सोबत डोळ्यात भरून घेत होता आणि गालात हसत होता. अचानक तिचं लक्ष त्याच्याकडे आलं तसं त्याने त्याचं लक्ष भलतीकडे वळवलं आणि तिच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवत भलतीकडे पाहू लागलेला. पण त्या क्षणाला हार्टबीट स्किप झाल्यावर जी त्याच्या हृदयाची हालत झालेली ती अवर्णनीय होती. बघूया कौस्तुभला तिला जवळ आणण्याची सुचलेली ही आयडिया काम करते का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये आणि त्यांचे फोटो कसे निघतात. ऐकत रहा गुंतल्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.